जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला। देशाच्या संसदेत 543 खासदार निवडून आले। यापैकी प्रत्येक खासदाराची महती वेगळी वेगळी, पण आज आपण जाणून घेऊ की कोणत्या खासदाराने गाठलाय श्रीमंतीचा टप्पा आणि कोणत्या खासदाराने अजूनही कायम ठेवलाय त्यांचा मध्यमवर्गीयाचा दर्जा। तर आंध्र प्रदेशमधील जी माधवी आराकू यांच्याकडे अवघी 1,41,179 कोटीची संपूर्ण संपत्ती आहे। तर चंद्रानी मुरा केजर हे ओडिसातील आहे। यांच्याकडे सर्वात कमी संपत्ती असूनही ते सत्तेवर आहेत। त्यांच्याकडे अवघी 3,40,580 रुपयाची संपत्ती आहे। त्यानंतर मध्य भोपाळ प्रदेशातील लोकप्रज्ञा सिंग ठाकूर यांच्याकडे केवळ 4,44,244 रुपये एवढी संपत्ती आहे। तर सिक्कीम मतदारसंघातील इंद्र सुब्बा यांच्याकडे 4,88,817 कोटीची संपूर्ण संपत्ती असून ते श्रीमंतीच्या यादीत 4थ्या क्रमांकावर आहेत। त्यानंतर त्रिपुरा पश्चिम लोकसभा मतदारसंघातील प्रतिमा भूमिक यांच्याकडे 6,42,039 रुपयाची संपूर्ण संपत्ती आहे। त्यानंतर ओडिसा जनताबिका लोकसभेत प्रजासत्ताक हेसो या यादीत त्यांच्याकडे 7,32,470 रुपयाची संपत्ती आहे। त्यानंतर लक्षद्वीप लोकसभा निवडणुकीतील मोहम्मद फैजल यांच्याकडे 9,38,084 संपत्ती आहे। त्यानंतर केरळ लोकसभातील अलाथूर लोकसभा येथील रामाया हरिदास यांच्याकडे 11,52,816 रुपयाची संपूर्ण संपत्ती आहे। तर तुम्हाला याबद्दल काय वाटते नक्कीच कमेंट करून कळवा आणि अशाच अधिक माहितीसाठी लोकचर्चाला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका।